गुणरत्न सदावर्ते आज एसटी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। गुणरत्न सदावर्त्यांचा एसटी संपाला विरोध। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा थंडावली। जागा वाटपाची चर्चा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता। पुण्यामध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विभागीय जिल्हा प्रशासनाला सूचना। कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी भागात पिकांची करणार पाहणी। पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान। अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तर शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालेल्या पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणीच्या आधीच तडे। महापालिका आयुक्त ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात सरकार आणखी एक पुतळा कोसळण्याची वाट पाहतंय का? शिवप्रेमींचा सवाल। कोल्हापुरातील भाजप राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता। तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुकांची भली मोठी रांग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।